सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? वातावरण केवढं छान झालं बघा. आज सकाळी ना खरं पावसाचं वातावरण होतं, पाऊस येत होता. आम्हाला वाटलं आता दिवसभर पाऊस येतो का काय, पण छान नंतर वातावरण असं झालेलं आहे. खरं पाऊस आता गरजेचं आहे, आता गरज आहे पावसाची. तर आम्ही बसलो जेवण करायला आणि जेवणात काय काय बघा छान. मी काल मार्केटमधून ही केळी आणली होती, खूप छान अशी गोड केळी आहेत. आणि आत्याने काय केलं आहे, गवार तोडायला गेल्या त्या, गवार आणली आहे, ती घेतली तोंडी लावायला. आणि मी केलेली आहे मस्त अशी भाजीची भाकरी, सोबत घेतली आहे लोणच्याची फोड, थोडीशी लाल चटणी घेतली आहे. भाजीच्या भाकरीसोबत असे लाल तिखट खूप छान लागतं खायला. शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट आणि ह्याच्यात मी थोडंसं तेल घालणार आहे, कारण खूप छान लागते भाजी अशी लाल. ही आमच्या आहे ना ज्या रानातल्या मिरच्या होत्या का, ती चटणी आहे, पण खूप छान टेस्टला लागते. आणि इकडे थोडीशी हुलियाची भाजी आहे. आत्यांचा उपवास होता, आत्याने थोडंसं बटाटा असं छान शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून हे केलं होतं. पण माझ्या दुसऱ्या फोनच्या गोंधळात आत्यांचं खाऊन झालेलं आहे, मी राहिलेली आता जेवायचं. आत्या आता केळी खातील, आता केळी खाऊन टाका, त्याच्यावर माशा बसायला लागल्यात. गणेश गेलेला आहे दवाखान्यात. छान अशा इकडे ज्वारीच्या भाकरी, आणि ही मी बनवली होती सकाळी, ह्याची भाजीची भाकरी बनवली होती. काय होतं मग विनाकारण भाज्या वाया जातात, म्हणून भाजीची भाकरी बनवली. तर या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला. तर कशी वाटली भाजीची भाकरी, लाल तिखट, शेंगदाण्याचं कूट आणि लोणच्याची फोड. आत्ता येणार आहेत त्या दोन ताई, म्हणजे आज इंदू मावशी येणार आहेत आमच्याकडे कामाला. काय करायचं, टॅमॅटो पण काढायचे आहेत आणि मिरची गवार तोडायचे. सकाळी आत्यानी एक घमेलं गवार तोडून आणली आहे. केवढं छान वातावरण झालं आहे बघा. तर छान असं या सगळ्यांनी रानातलं जेवण करायला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.